मे महिन्यात उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली. मात्र उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, तसंच महाविकास आघाडीकडे संख्याबळ किती आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसची ठाकरेंना साथ मिळणार का, हे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं ही राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक हे आम्ही त्यांना विनंती केली. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या 9 आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. कारण विधानसभेत मवियापेक्षा महायुतीला मोठं यश मिळालं. मवियाकडे संख्याबळही कमी आहे. त्यामुळे विधान परिषदेत भाजपला ॲडव्हान्टेज असेल, तर उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, एसपीच्या पाठिंब्याची गरज असेल. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ मे 2026 मध्ये संपतोय. यामध्ये उद्धव ठाकरे, शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे, दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ मे मध्ये संपणार आहे. तर विधान परिषदेचे इतर 3 आमदार विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेत जावं अशी इच्छा संजय राऊत यांनी देखील व्यक्त केली आहे. 2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली होती. दरम्यान त्यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं जनतेसाठी त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं अशी इच्छा राऊतांनी बोलून दाखवली. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं ही राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. विधान परिषदेवर पुन्हा निवडून येणं उद्धव ठाकरेंसाठी सोपं नसणार आहे. कारण मवियाकडे संख्याबळाची कमी आहे. त्यात उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. संजय राऊतांनी सुद्धा ते मान्यही केलंय. मवियाला एकमेकांना मदत करायला लागेल तरच आमची लोक विधान परिषद आणि राज्यसभेवर निवडून येतील असं विधान राऊतांनी केलं. तर संजय शिरसाट यांनी मवियाच्या संख्याबळावरून ठाकरेंना डिवचलंय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना. कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ मे मध्ये संपणार आहे. त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र उद्धव ठाकरे पुन्हा विधिमंडळात जाणार का, ते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे. तसंच पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही ठाकरेंना अवलंबून राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.